पैसे कमवून ठेवले ना, आता 1 महिना झाला झोपानं, 50 दिवस झाले झोपानं गडी, अजून उद्याचे दिवस नाही झोपायचा तो. 1500 मरतो का काय तू? ज्याची लंका सोन्याची होती तो मेला आणि तू टपरीने येतो कुठं? तू असं येड्यावानी काय करतो? 80,000 रुपये पगार आहे तुला येड्या, 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार तर तू सासरवाडीला आहे. तू असं ऑफिसात काय गाडा मोडीतो? तरी गरीबाचे 20 रुपये घे, 30 रुपये घे. नालायक आहे का काय तू? आणि रिटायर झाल्यावर येडा होतो, शोको असं येतो आरतीला. दिवस फिरतात, घमेंड लय दिवस चालत, पैशाची बीएसची मस्ती जिरती 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंग कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती निर्मळ असतात, पण जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज कामच दाखवा. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, पण जी कमी बोलतात धोकाच. एकच वाक्य बोलणार पण भांडणच लय हलकट. तर माणसं म्हणतात बंगला आपला आहे, आपला बंगला आहे, हलकट आहे तू. तुझा बंगला स्मशानात आहे येड्या, तिकडे पत्रे ठोकलेत 8, निवांत जळ. स्मशानभूमीला सुद्धा भीती घातल्यात, हा पळून जाऊ नये म्हणून. महिला मंडळ उत्तर द्या पटकन, हाय किंवा नाही? मुलगी तुमची आहे का? त्याची मीटिंग घ्यायची का? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे नवरदेव बाहेरा. ठोय 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 ठोय. त्या नवरदेवाला वाटलं शांताबाई आली, ते नाचायला लागलं. मग बाकीचे म्हणले फटाके. वाढदिवसाची जाहिरात दिली पेपरला, अर्ध पान, 1.5 लाख लाव, मोबाईलला कानाला लावून येडा उभा, येडा 5-50 मुंडकाली दरोडेखोर खाली, शुभेच्छुक याडपट. लोकांनी वासलीन फेकून दिली, पप्प्यानं शी केली. पप्प्याच्या आईनं त्याच कागदानं पप्प्या साफ केला. मग पप्प्याची शी केवढ्याची? 1.5 लाखाची. कोटी रुपये लग्नाचा खर्च पुरीच्या, कोटी. आणि जेवायला एवढे गुलाबजांबू, बंगारा औलाद. फटाके 40,000चे, डीजे 60,000चा, फेटे 71,000चे, लाइटिंग मोहरणाची आणि एवढे गुलाबजांबू. म्हाताऱ्यानं तोंडात फेकला, नागपुडीत गुतला म्हाताऱ्याच्या गुलाबजाम. त्याच्या पाठीत बुक्का हाणला नाही तर मेलं होतं म्हातारे पंक्तीत. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतोय मी एक खात नाही. तू खाऊच नको, काय ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा, नको त्या हलकटांना काय जीव घालायचं. एका मिनिटात एक उदाहरण सांगतो. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र, मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या, जिरली. मरेपर्यंत ध्यानात ठेवा, इंद्रिकरचं कीर्तन आहे हे. कालही खरं होतं, आजही खरं, उद्याही खरंय. दिवस बदलतात याचं भान ठेवा. पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते महाराज, ते आता आलं एवढ्यात, लाव त्याला घोडा आणि घे बरगाड्या मोडून. काय बोलायचंय महाराज? रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गाईला काळं वासरू झालं, नाही तर खान. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं.
काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसरीची भांडे घासाय गेली. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का, बायको गप्प बसणार नाही का, यानं लगेच उचलून आपटली. मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं, लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी. रोख घे शंभड्या, रोख रोख. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं, जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का 3 दिवसाचा, राणी पालथी घालावा, एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं, दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन, 2-4 कुत्री त्याच्या मागं, पिशीच नेली कुत्री, लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला, म्हणजे तुला अक्कल आहे का काय. कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धिंडत, तू 47ची अगरबत्ती कुठं लावली तर टॉन घ्या ना, लाय का आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची काय उपयोग. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू, काला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते, ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे, येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास, काय उपयोग आहे. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची, आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का, तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. पूर्ण श्रद्धांजली गेले मंडळातून हे. जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते, बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार, आणि असले तरी असे असणार. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं, चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. काही लोक देवालाच म्हणतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, पोरग होईन. देव म्हणले बुटानं तोंड हाणू तुझं, तुला बायको मॅच द्यायची. बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसरी ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ती 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडाई कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची, आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. मोठ्याच्या नादी लागा. ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच, काय होईन ते होईन, फायदाच झाला होईन म्हणजे काय.
ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय तसं येडेवानी काय करतो. 27 लाखाचा बंगला बांधला भांडे घासण्याचे पैसे बुडीतो ना आलाय का. तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना कसं अंगणात झोपतो माय. गरीबाला का त्रास देतात आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात. गरीबाला तो मागून खिचडी फाटेल याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन तू असं येड्यावानी काय करतो. आमचं काय आमचा झालाय सांगायचा धंदा तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय तुम्ही लागले जमिनी काय सुधारायचं कोणी. तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा. काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधत होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदार आहे जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला. पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप पोरं मेले बाप आहेत. पोरं मेली म्हणजे शिमेव नाही मेली डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय जोरात बांधावरून कल्टी मारून आलो या मिळालं ती. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक. दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू चान भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर टाकूर. 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय तरी ग गावताच ग गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. काही माणसं 15ची पेतन म्हणतात आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय करत. तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय करत. लोक वासना बाजूला जाते त्याला हॉर्नची काय करत. मोबाईल वापरते लोक त्याचा किती वापर असा येडे होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल प्रेत जळतय प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून येत आणि काही इकून येत. मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला. हॅलो पेटलं तुझ्या आवाजनं. हॅलो पेटलं तुझ्या बाजूनं. तो बेवडा होता तो मला नुसता धोर निघतोय. मग आम्हाला पेटो पेटो. आता काय पेटो. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आलो. पेट्रोल चोर टायर चोर मोबाईल चोर टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे. एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना झी 24 तास किंवा ABP 1 तासभर तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज. या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलाने 2 तास कीर्तन वाजवलं. मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे घामाचे आहेत. त्याचे कष्टाचे आहेत का नाही कष्टाचे का नाही. मग ज्याचे कष्ट जे असतील त्याला मिळालं पाहिजे. या हरामीने कामं करायचे नाही. कपडे बांडे कपडे घालायचे. पेट्रोल चोर टायर चोर मोबाईलचं दुकान फोडलं. चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले. या हरामीला कष्ट करायची सवय नाही फुकाट खायची फक्त. बापाची पेंट कपडे बांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका आपल्याला काही लय नाही. एकची आणि ते काही कायम पेत नाही. इतकी शहाणी आणि वरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको. त्यांचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे.
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. तू का नाही उलातली पुढे त्याने केली असती दुसरी. उलट पोराला बाप पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम, काय फरक पडला. जरा रेटून द्यायचं आणि मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये, पोरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पोरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं. आलीच, दम नाही काढीत, आलीच. असावा प्रसंगाला असावा प्रसंगाला आला प्रसंग. गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे, आईच. आता एक भांगीत का डेंजर आलाय महाराज. तो देव येणी भांग्याला आणि पॉप आलाय पॉप. तो पॉप भांगीत का डेंजर आहे. त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे, इथून इकडं पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण होतो घरात, कोण होतो. मग तिचा बाप म्हणला